आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल ती पण मला कमेंट करून सांगा। त्यासाठी बघा कोबी घेतलेला आहे, एकदम असं पातळ कापलेला आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा किसून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये फ्रेश वाटाणा घेतलेला आहे एक वाटीभर आणि त्याला काय केलेलं आहे जरा चॉपरला बघा असं आबडधोबड करून घेतलेला आहे। फ्रेश वाटाणा आहे। त्याच्यामध्ये आता आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया। एक मीडियम आकाराचा बघा कांदा घेतलेला आहे। एक चमचा टाकायचे ह्याच्यामध्ये सफेद तीळ, एक छोटा चमचा ओवा मी हातावर चोळून घेतलेला आहे। त्या टाकायची थोडीशी हिंग पावडर, छोटा एक चमचा जिरे धने पावडर घेतलेली आहे। थोडीशी टाकायची हळद, चवीप्रमाणे टाकायचे मीठ। त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 6 पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। आता हे काय करायचं पहिलं चांगलं मिक्सळून घ्यायचं। त्याच्यामध्ये अर्धी वाटी टाकायचे आपल्याला बेसन पीठ आणि एकच चमचा फक्त ह्याच्यात टाकलेला आहे मी तांदळाचं पीठ। तर हे मी चांगलं असं मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये बघा एक चिमूटभर फक्त मी खायचा सोडा टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तर आता आपण बनवायला घेऊया। तर कसं बनवायचं माहिती आहे का, असं चपट चपट बनवायचे आपल्याला। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, गॅस केलेला आहे मीडियम आणि जास्त आपल्याला जाड करायचे नाहीयेत बघा। पातळ पातळ सोडायचे आणि लक्ष देऊन सोडा, हाताला वगैरे भाजल आणि एकदम गोल्डन कलरवर फ्राय करायचे आहेत। आता हे पहिलं सोडलेलं आहे बघा, हे पलटी करून घेऊया। आता यांना मी फ्राय करून घेते। मस्त असे बघा गोल्डन कलरवर फ्राय झालेले आहेत दोन्ही साईडून, बिलकुल कच्चे राहत नाहीत आणि तेलकट बिलकुल होत नाहीत बघा, किती क्रिस्पी कडेनं झालेले आहेत। असं थोडंसं नितळून घ्यायचं आणि असं जाळीमध्ये काढून घ्यायचं। एक तोडून दाखवते बघा, वरून एकदम क्रिस्पी दिसत असेल, एकदम कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट, बिलकुल तेलकट नाहीत काय नाही, एकदम चविष्ट।